हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर इथे मी माझं मॉर्निंग टू दुपारपर्यंतचं रुटीन मी शेअर करत आहे. तर आज ना मी रविवारचा व्लॉग तुमच्याशी शेअर करत आहे. व्लॉग थोडेसे लेट येत आहेत कारण की इथे मी डेली अपलोड करते आणि कधीतरी एक्स्ट्राचं काही वेगळं मला टाकायचं झालं तर मग त्या दिवसाचा गॅप इथे मी कव्हर करते. पण आता हा संडेचा व्लॉग आहे आणि आता इथे सकाळचे 7 वाजता मी उठले. संडे म्हटलं की मी निवांत असते. सकाळी काही उठण्याची घाई वगैरे करत नाही मी, कारण की मुलांचा डब्बा नसतो दोघांचा देखील आणि आरामात चाललेलं असतं आमचं रुटीन. तर 7 वाजता उठले आणि रात्रीच मी प्लॅनिंग करून ठेवलं होतं की उद्या रविवार आहे आणि उद्या 7 वाजता जरी मी उठले तरी पण साधारणपणे तास सव्वा तासामध्ये मी हॉल क्लीन करून घेईन. तर मग इकडे ना किचनमध्ये आले आणि पहिली मी मशीन लावली आणि जे कपडे होते धुवायचे तर ते धुवायला टाकले आणि हॉलचा जो पडदा होता तो देखील काढला, कारण की आज मला हॉल क्लीन करून घ्यायचा आहे. तर त्याआधी म्हटलं की सगळा जी काही पसारा वगैरे आहे म्हणजे जे काही सामान वगैरे आहे ते काढून पटकन क्लीन करून घेऊया. तर मी काय केलं, पहिला पडदाच काढला आणि तो इकडे आतल्या मास्टर बेडरूमच्या मशीनमध्ये धुवायला टाकला. तर 2 मशीन आहेत. एका मशीनमध्ये पडदा धुतला जातोय आणि ही जी किचनमध्ये जी मशीन आहे तिथे मी कपडे धुवायला टाकलेले आहेत. आणखीनही 2 मुलं उठलेली नाहीयेत. मग ते जे कपडे होते ते कसले कपडे धुवायला टाकलेत मी, तर हे मुलं ना रोज संध्याकाळी ग्राउंडमध्ये खेळायला जातात. स्पोर्ट्सचे कपडे वगैरे असतात त्यांचे. शिवाय मुलगा संध्याकाळी कॉलेजवरून येतो, त्याने चेंज केलेला ड्रेस असतो. तर मग ते सगळे कपडे आणि एक्स्ट्रा जे काही टॉवेल वगैरे असेल तर ते सगळं मी धुवायला टाकलेलं. तर इकडे माझे पडदे आणि कपडे एका साईडला होत आहेत. तोपर्यंत नाश्त्याला काहीतरी आज वेगळं बनवायचं होतं. तर म्हटलं काय बनवायचं, तर म्हणून मी ना उडदाची डाळ भिजत घातली. तर म्हटलं की चला आज ना मेदूवडा चटणी बनवूया. मुलांचे पप्पा असते ना तर त्यांनी आम्हाला मस्तपैकी मेदूवडा सांबारचा नाश्ता दिला असता, पण आता ते नाही आहेत आणि सकाळी सकाळी कोणी जाणार नाही आणायला. तर म्हटलं की चला थोडासा वेळ जाईल पण घरातच आज आपण मेदूवडा आणि चटणी बनवूया. इथे माझ्या हॉलमध्ये जास्त काही पसारा नाहीये, सामान वगैरे काहीच नाहीये, कारण की कसं आहे भरपूर असं काही काम करायचं आहे पण सध्या तरी आम्ही काहीच काम वगैरे करून घेतलेलं नाहीये. आता जवळपास आम्ही या घरामध्ये 15 वर्ष झालं राहतोय, पण आणखीनही आमच्याकडनं हे सगळं बनवणं झालेलं नाहीये. कसं आहे काही बेसिक गोष्टी असतात महत्त्वाच्या तर त्याला आधी प्राधान्य दिलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, फायनान्शियल क्रायसिस हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात. तसेच फायनान्शियल क्रायसिस आमच्या लाईफमध्ये देखील आले आणि त्यांना पार करत 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 15 वर्ष कशी गेली हे आमचं आम्हालाच कळालं नाही. तर आता सध्या तरी आमच्या नजरेसमोर काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत तर त्या करणं आम्हाला गरजेचं वाटतं आणि म्हणून हॉल किंवा मग डेकोरेशन किंवा मग सजावट वगैरे तर ह्या गोष्टी थोड्याशा आम्ही लांबणीवर ठेवल्या आहेत. पण जे काही महत्त्वाचं आणि बेसिक घरामध्ये लागतं त्या सगळ्याच गोष्टी माझ्या या घरामध्ये आहेत. त्यामुळे सुख समाधान माझ्या या घरामध्ये आनंदाने नांदतं आणि याच गोष्टीमध्ये मी सुद्धा सुखी आणि समाधानी आहे. तर इथे मी सगळं आता झाडून घेते. वरचं सिलिंग सगळं झाडून घेतलं आणि हा जो पंखा आहे ना त्याच्यावर देखील मी झाडू फिरवला. भरपूर धूळ वगैरे चढलेली आहे, कारण की ज्या वेळेस आपण धूळ वगैरे झटकतो, घराची साफसफाई करायला लागतो ना तर त्याच वेळेस आपल्याला कळतं की आपल्या घरामध्ये किती धूळ साठली आहे. तर वरचं सिलिंग आणि माळा वगैरे व्यवस्थित झटकून घेतल्या. खिडकी बाहेरून देखील व्यवस्थित साफ करून घेतली. काचा आणखीन साफ करायच्या बाकी आहेत, पण त्या मी आज साफ करणार नाही, कारण की इथे माझा जवळपास 10:30चा क्लास आहे. त्याआधी मला हे जे हॉल त्याच्यानंतर पडदे सोफ्याचे कवर आहेत ते धुवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सोफ्याचे कवर काढलेत आणि आतमध्ये मशीनमध्ये ते धुवायला टाकणार आहे. आणि आता इथे एवढी धूळ झाली आहे ना, पायाला खूप धूळ लागते. तर पहिलं म्हटलं की आधी हे सगळं साफसफाई करून घेते, पहिली धूळ काढते आणि मग नंतर सगळी लादी स्वच्छ करते. धुळीची आणि डस्टिंगची ही जी कामं आहेत ना साफसफाईची ती अंघोळीच्या आधीच केलेली मला आवडतात, कारण की नंतर अंघोळीनंतर पुन्हा ती अंगावरती धूळ वगैरे बसते आणि म्हणून मी अंघोळीच्या आधीच हे सगळं साफ केलं. आणि हॉलमध्ये जास्त काही पसारा नसल्यामुळे हॉलला काही जास्त वेळ लागणार नव्हता हे मला माहिती होतं आणि म्हणून तासाभराचा वेळ फक्त मी हॉलला दिला होता. आणि आणखीन माझी अंघोळ व्हायची आहे, आणखीन मुलं उठले की मग त्यांचा नाश्ता वगैरे बनवायचा आहे, बाकीचे कपडे वगैरे धुतलेले सुकायला घालायचे आहेत, लादी पुसायची, ते एवढी
सगळी कामं मला 10:30च्या आतमध्ये करायचे. तर आता ना मी तुम्हाला थोड्या वेळानंतर टाईम दाखवते किती झालाय. तर हे सगळं आवरत असताना म्हणजे जसं की मशीनला कपडे लावणं, पाणी भरणं, त्याच्यानंतर झाड लोट करणं, झाडांना पाणी घालणं, आणखीन थोडंसं 1-2 फोन वगैरे झालं, तर त्याच्यामध्ये एवढा वेळ गेला आणि ही कामं करतच मी हे सगळी फोन वगैरे अटेंड करणं किंवा मग इतर कामं करत असतानाच फोन अटेंड करणं, तर असं माझं एका वेळी 2 ते 3 कामं चालू असतात. तर आता मी तुम्हाला दाखवते टाईम किती झालाय. बरोबर 9:30 झालेले आहेत आणि हॉल माझा आता व्यवस्थित साफ स्वच्छ झालाय, झटकून वगैरे घेतलेलं आहे मी. धुळीने मला इतकं कसं तरी होत होतं ना, पूर्ण डोक्यावरती आणि अंगावरती धूळ पडलेली, म्हणून मी पहिली अंघोळ करून वगैरे घेतली, केस वगैरे धुतले आणि मग नंतर म्हटलं की लादी वगैरे पुसून घेते. तर आता इथे मी लादी वगैरे पुसून घेते आणि आता लहान मुलगा उठलेला आहे, तर त्याचं देखील आता चालू होईल की अंघोळ वगैरे करायला गेलाय तो देखील, आणि मग भूक वगैरे लागली की मग दोघांना मला नाश्ता वगैरे करून द्यावाच लागेल. तर इतकी कामं असतात एका गृहिणीला घरामध्ये. तर घरामध्ये बसून तुम्ही काय करता किंवा तुम्हाला काय कामं असतात, असं जेव्हा कोणी म्हणतं ना, तर खरंच वाईट वाटतं की म्हणजे घरामध्ये गृहिणी बसते म्हणजे काय 24 तास झोपाच काढत असते का, लोळतच असते का, टाइमपासच करत असते का? मग ही घरातली कामं करतो कोण? तर ही घरातली कामं अशा पद्धतीने दिवस जरी गेला ना, तरी ही कामं संपत नसतात. आणि एक गृहिणी म्हणजे काय असते ते आज मला ना थोडंसं काही शब्दांमध्ये तुम्हाला सांगावंसं वाटतंय. आणि हे फक्त त्यांच्यासाठीच आहे जे दिवसभर म्हणतात ना, की दिवसभर घरामध्ये बसून काय करते, अशा लोकांसाठी हे मला बोलावंसं वाटतंय. ना पगार, ना इन्क्रिमेंट, ना कॅज्युअल लीव्ह, ना सिक लीव्ह, ना पर्सनल लीव्ह, ना प्रमोशन, ना निवृत्ती. आयुष्यभर विना मोबदला तरीही मला विचारलं जातं, दिवसभर तू घरी काय करते? खरंच आहे ही गोष्ट. कारण की कधी आम्ही आजारी जरी असलो ना, तर आजारपणामध्ये देखील आम्हाला आराम वगैरे नसतो. थोडंफार काही ना काही करावंच लागतं. त्याच्यानंतर एखादी सुट्टी आम्हाला हवी असते, तर वर्किंग वुमन म्हणा किंवा इतर आपले जे घरातले ऑफिस वर्किंग माणसं वगैरे म्हणा, त्यांना आठवड्यातून 1-2 सुट्ट्या तरी मिळतात. तर आम्हाला गृहिणी म्हणून एखादी सुट्टी देखील मिळत नाही. बरं इतकं काम आम्ही करतो, तरी देखील एखादं प्रमोशन किंवा एक कौतुकाची थाप पाठीवरती असं देखील आम्हाला मिळत नाही. विना मोबदला प्रत्येकाची विचारपूस, काळजीने चौकशी, मुलांचा अभ्यास, शिक्षिका, वेळ प्रसंगी काळजीने माया करणारी आणि शुश्रूषा करणारी नर्स, शिवाय एक मैत्रीण, चांगली बायको आणि मुलांची प्रेमळ अशी आई. वेळ प्रसंगी आम्ही ओरडतो देखील, पण त्या पाठीमागे देखील काहीतरी कारण असतं आणि ते कारण समजून जर घेतलं ना, तर आम्हाला देखील खूप बरं वाटतं की दिवसभर घरी बसून तू काय करते, असं जर कोणी म्हणत असेल ना, तर फक्त त्यांच्या आणि त्यांच्यासाठीच होतं. तर इथे ना मी हॉल 2दा पुसून घेतला, कारण की एकदा पाण्याने पुसून घेतल्यानंतर देखील मला ते काही बरोबर वाटलं नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा तो हॉल पुसून घेतला. आणि आता इथे केसांना जो टॉवेल बांधला होता तो तसाच ठेवला होता. तर आता हा पटकन मी आता केस थोडेसे कोरडे करून घेते. आता गरमी होतीये, उन्हाळा सुरू झालाय, पण तरी देखील केसांना तेल वगैरे लावावंसं वाटत नाहीये, कारण की तेल लावलं ना तर आणखीनच केसांमध्ये घाम येतो. आणि म्हणून मी ना शक्यतो आदल्या रात्री तेल लावते आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाकते. तर इथे मी धूळ पडली होती म्हणून केस वगैरे स्वच्छ धुवून घेतले. एक्स्ट्राचं असं थोडंसं मी हाताने केस काढते, जे कमजोर झालेले केस गळतात तर ते अशा पद्धतीने काढून टाकते आणि थोडंसं सिरम वगैरे लावते. थोडीशी इथे आपल्याला सेल्फ केअर म्हणजेच स्किन केअर आणि हेअर केअर देखील करणं गरजेचं आहे. तर थोडंसं इथे मी मॉइश्चरायझर घेतलंय, मॉइश्चरायझर लावते. जास्त काही माझं एकदम हाय-फाय स्किन केअर रुटीन वगैरे नसतं. फक्त मॉइश्चरायझर मी लावते अंघोळ झाल्यानंतर आणि अंघोळीच्या आधी फेस वॉशने चेहरा धुते. चेहऱ्याला नेहमी ना फेस वॉशच वापरायचा, साबण वगैरे वापरायचा नाही. तर फेस वॉशने चेहरा धुतल्यानंतर स्किन थोडीशी आपली मेंटेन राहते, रॅशेस वगैरे किंवा काळपटपणा वगैरे असं काही जास्त जाणवत नाही. म्हणून फेस वॉश वापरायचा आणि माइल्ड फेस वॉश वापरायचा कधी देखील. आणि इथे मी मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर थोडंसं इथे मी लिप बाम लावून घेते, कारण की उन्हाळा सुरू झालाय आणि ओठ ना सुकत चाललेले. पाणी भरपूर पिलं तरी पण ओठ सुकतायत आणि म्हणून थोडंसं ओठांना लिप बाम लावून घेतला. आणि आता हे जे मोकळे केस आहेत त्याला क्लच करते आणि पटकन किचनमध्ये जाते, कारण की किचनमध्ये आणखीन माझी कामं वाट बघतायत आणि माझी मुलं म्हणतायत की मम्मी आता मला नाश्ता पाहिजे म्हणून, तर पटकन गेलं पाहिजे. आणि आता वाजत आलेले आहेत 10 वाजत आलेले आहेत आणि आता 10 म्हणजे 10:15 होत आलेले आहेत आणि आता मला पटकन नाश्ता करायचा आहे.
तर चांगली 2 ते 2.5 तास इतकी ही जी उडदाची डाळ मी भिजत घातली होती ती चांगली भिजलेली असेल आणि आता त्या डाळीला मला वाटून घ्यायचंय आणि मस्तपैकी त्याचे मेदूवडे बनवायचे आहेत. माहिती नाही काय पण आता ना हल्ली मेदूवडा खायचं खूप असं जास्त अशी इच्छा होते, क्रेव्हिंग होतंय. तर म्हणून ना रविवारचं शक्यतो मेदूवडा वगैरे हेच करण्यावरती माझा भर आहे. इडली डोसा वगैरे जास्त काही करत नाही कारण की त्याला ना खूप वेळ लागतो वाटायला वगैरे आणि सध्या तरी माझ्याकडे तितका वेळ नाहीये कारण की मुलांचे क्लास, मुलाचा माझ्या अभ्यास घेणं, घरातली कामं आवरणं, वेळप्रसंगी व्हिडिओ शूट करणं आणि ते एडिटिंग करून अपलोड करणं ह्या सगळ्याला भरपूर वेळ जातो कारण की एक व्हिडिओ तयार करण्यासाठी जवळपास शूट करण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास जातो आणि एडिटिंग करण्यासाठी पुन्हा 1 ते 1.5 तासच जातो आणि अपलोड करण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 मिनिटं जातात. म्हणजे इतकं मेहनत आहे एक व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे. आणि म्हणूनच जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर पहिल्यांदाच जर आलेले असाल ना तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हो जर तुम्हाला माझे कंटेंट 1% जरी आवडत असतील ना तर प्लीज लाईक करा. आता इथे ना मी मेदूवडा करून घेते. तर या पिठामध्ये मी चांगलं पीठ हे फेटून घेतलं वाटलेल्या डाळीचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय. आज मी त्याच्यामध्ये ना कढीपत्ता घातलाय ना कांदा घातलाय ना किसलेलं थोडंफार खोबरं घातलंय, काहीच घातलेलं नाही, फक्त मीठ घालून हे पीठ फेटलंय. आणि ही जी आपली पळी आहे ना तर त्याला थोडंसं पाणी लावलं आणि त्या पाणी लावलेल्या पळीवरती हे पीठ घेऊन अशा पद्धतीने हे मेदूवडे मी तळून घेतलेत. मस्त सोनेरी रंगावरती खरपूस असे कुरकुरीत मेदूवडे तयार झालेत. आणि इथे एका बाजूला नारळाची चटणी देखील बनवून ठेवली. नारळ मी खूप दिवसापूर्वी आणून ठेवलेला तर त्याचा ना त्याच्यातलं पाणी सगळं सुकलं आणि त्या नारळाचा असा गोटा तयार झालाय. फोडला ना तो अख्खाच्या अख्खा नारळाचा गोटा बाहेर आला. मग आता म्हटलं की जाऊ दे आता नारळ तर नाही त्याची चटणी तयार केली मी. एका साईडला माझा ब्लॅक टी होतोय आणि इकडे आता तयार झालेला नाश्ता माझ्या मुलाला देते कारण की आत्ता वाजलेले आहेत 10:25 आणि 10:30चा क्लास आहे म्हणून म्हटलं की पटकन त्याला नाश्ता देते आणि पटकन मी देखील करून घेते 5 मिनिटांमध्ये. आणि आता नाश्ता करत असतानाच दाराची बेल वाजली आणि आता क्लासची मुलं यायला लागलेली आहेत. तर हा बघा हा माझा क्लास सुरू आहे. लहान मुलांना मी रविवारी बोलवत नाही कारण की लहान मुलं ना खूप डिस्टर्ब वगैरे करतात म्हणून ही कशी आहेत 4थी 5वी 6वी 7वीची ही मुलं आहेत तर यांचंच मी रिव्हिजन करून घेते. चेकिंग चालू आहे एका बाजूला. रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि मुलं खरंच सांगते माझ्या क्लासची मुलं ना इतकी प्रामाणिकपणे रिव्हिजन करतात ना. ओरल वगैरे घेतेय मी तर ओरल दिल्यानंतर देखील आपल्याला कळतं पण ओरल मधून ना मुलांची स्पेलिंग मिस्टेक वगैरे समजत नाही म्हणून त्यांच्याकडनं लिहून घ्यायचं. आता क्लास सुटायचा वेळ सुरू झालाय आणि मुलांची एकच लगबग होती की मला पटकन चेक करून द्या म्हणजे पटकन घरी जाता येईल. तर असं रोजचं असतं क्लासचा वेळ संपत आला की मुलांची अशीच घाई गडबड असते. तर क्लास वगैरे झाला मुलांचं जे काही चेक करायचं होतं ओरल वगैरे घ्यायची ती सगळी घेतली आणि इथे मुलाला सांगितलं की झाडू मारून घे तोपर्यंत पडदे वाळत घालते. त्याने झाडू मारून घेतला आणि इथं आता सकाळी जे धुतलेले पडदे होते ना तर ते पडदे इथे मी खिडकीमध्ये सुकत टाकते. तर असा होता माझा रविवारचा दिवस इतकाच धावपळीचा. सुट्टी जरी असली तरी गृहिणीला सुट्टी नसते. तर हे आजच्या व्लॉगमधून तुम्हाला दिसलंच असेल आणि तुम्हाला पर्सनली देखील स्वतः तो दिवस रविवारचा आठवून जाणवत असेल की रविवार जरी असला तरी मला वाटतं रविवारची जास्तच कामं असतात. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग जर आवडला असेल ना 1% जरी तरी लाईक करा आणि हो सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटू पुन्हा नवीन एका अशाच इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.